पुणे जिल्ह्यामधल्या चारही महायुतीचे उमेदवार एकत्रित अर्ज भरणार आहेत। 18 तारखेला महायुतीचे उमेदवार अर्ज भरतील। पुणे, बारामती, शिरूर, मावळचे उमेदवार एकत्रित अर्ज भरणार आहेत। शिंदे, फडणवीस, अजित पवार यावेळेला उपस्थित राहतील। मवियाचे उमेदवार सुद्धा 18 तारखेला अर्ज दाखल करणार आहेत। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। योगेश, वृषाली, तिसऱ्या टप्प्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे। तर चौथ्या टप्प्यामध्ये पुणे, शिरूर आणि मावळ या 3 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे। मात्र या पुणे जिल्ह्यातील 4ही लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांचे एकत्रित उमेदवारी अर्ज हे दाखल केले जाणार आहेत। महायुती जोरदार असं शक्ती प्रदर्शन करत या 4ही उमेदवारांचं 18 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज हे दाखल करणार आहेत आणि त्याच दिवशी महाविकास आघाडी सुद्धा पुणे जिल्ह्यातील 4ही उमेदवारांचे अर्ज हे दाखल करणार आहेत। महायुतीचा अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित असणार आहेत। तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी सुद्धा संजय राऊत, नाना पटोले आणि इतर जे काही महत्त्वाचे नेते आहेत ते सुद्धा यावेळी उपस्थित असणार आहेत। त्यामुळे एकूणच 18 तारखेला महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार असं शक्ती प्रदर्शन हे पुण्यात केले जाणार आहे। बारामतीमध्ये 7 मे रोजी मतदान पार पडणार आहे। तर चौथ्या टप्प्यामध्ये बारामती, शिरूर, पुणे, मावळ आणि शिरूर या 3ही लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान पार पडणार आहे। मात्र या 4ही लोकसभा मतदारसंघाचं एकत्रितपणे उमेदवारी अर्ज हा पुण्यामध्ये दाखल केला जाणार आहे। नक्कीच धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।